नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या डब्यासाठी स्पेशल असे ब्रोकोलीचे पराठे। त्यासाठी मी अर्धा किलो ब्रोकोली घेतलेली आहे, ती स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे। आता ही आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घ्यायची आहे। ब्रोकोली आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे। आता एका पॉटमध्ये मी हिरवे मटार घेत आहे। जर हिरवे मटार अवेलेबल असतील तर घ्या, नाही घेतले तरी चालतील, हे टोटली ऑप्शनल आहे। आता यातच घालत आहे मी हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि थोडासा सांबार, आणि सोबतच यात घालायचे आपल्याला थोडंसं जिरं, आणि याची सुद्धा पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। आता एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। यातच घालत आहे मी थोडीशी मोहरी आणि सोबतच एक बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालत आहे मी थोडीशी हळद आणि 1-2 चमचे धनेपूड, आणि सोबतच यामध्ये घालत आहे मी थोडंसं आमचूर पावडर। हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। सोबतच यामध्ये टाकत आहे मी थोडासा गरम मसाला, तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालत आहोत आपण बारीक केलेली ब्रोकोली, आणि सोबतच आपण जे वाटाणा, हिरवी मिरची, सांबारचं वाटण करून घेतलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेत आहोत। हे आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालत आहोत आपण चवीपुरतं मीठ। आता यावरती आपण झाकण ठेवत आहोत आणि 1-2 मिनिटं आपल्याला वाफेवरती हे व्यवस्थित होऊ द्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। आपण झाकण काढून पाहूया। पहा, ब्रोकोली आणि वाटाणे व्यवस्थित शिजलेले आहेत। आता आपण याचा गॅस बंद करूया आणि याचे पराठे करायला घेऊया। कणकेचा गोळा घेतलेला आहे मी, तो थोडासा आपण लाटून घेत आहोत। आता ह्या पोळीमध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचे। सारण थोडंसं गरम आहे, तुम्ही इथे थंड करून घ्या। थोडीशी टिफिनची घाई असल्यामुळे मी गरम गरमच सारण आता यात भरते। आता हे अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचे आणि व्यवस्थित याला सगळ्या साईडनी हे बंद झालं पाहिजे आणि आपलं सारण बाहेर नाही निघालं पाहिजे। अशा पद्धतीने हे आपल्याला करून घ्यायचे। आपण गोळ्याला परत थोडंसं पीठ लावून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचे। अशा पद्धतीने हे आपल्याला लाटून घ्यायचे। आता हे आपण तव्यावरती टाकूया। हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे। पहा, खालच्या साईडने व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण इथे तेल लावून घेत आहोत। याला आता पलटी मारून घ्यायची आहे। इथे सुद्धा आपण तेल लावून घेत आहोत। व्यवस्थित खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। हे आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीसुद्धा पराठे तयार करून घेऊया। पहा, आपले पराठे तयार आहेत। पहा, आतलं टेक्स्चर किती सुंदर असं आलेलं आहे आणि एकदम हेल्दी असे हे पराठे आहेत, खास मुलांच्या टिफिनसाठी। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झाली। तुम्हाला ही माझी ब्रोकोली आणि मटारचे पराठे बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।